नमस्कार मैत्रिणींनो, मी आज तुम्हाला 32 इंच प्रिन्सेस कट ब्लाऊजची डायरेक्ट अस्तरवर कटिंग कशी करायची आहे ते सांगणार आहे, अगदी सोप्या पद्धतीत. चला तर सुरू करूया. पूर्ण उंची घ्यायची आहे 14-14.5 इंच. त्याच्यासाठी 2 पॉईंट देऊन घ्यायचे आहेत आणि ते पट्टीने सरळ आखून घ्यायचं आहे. शोल्डर घेतलं 5 इंच, मुंडा घ्यायचा आहे 5.5 इंच. पट्टीने ते स्ट्रेट लाईन ओढून घ्यायची आहे. चौथा भाग घ्यायचा आहे 32चा चौथा भाग 8 इंच आणि त्याच्याचे शिलाई मार्जिन ॲड 1.5 इंच. कमरेचा चौथा भाग घ्यायचा आहे 6.25 इंच, 1 इंच टक्ससाठी आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन. पूर्ण सरळ आखून घ्यायचं आहे. मुंड्याजवळ अर्धा इंच आत रेष ओढून घ्यायची आहे आणि तिथून आपल्याला मुंड्याचा शेप 1 इंचावर पॉईंट द्यायचा आहे आणि दुसरा 1.5 इंचावर. मध्य सेंटरचा पॉईंट काढून घ्यायचा आहे आणि खालच्या साईडलाही मध्य सेंटरचा पॉईंट काढून घ्यायचा आहे. खालच्या साईडला 1/2 इंच खाली करून घ्यायचा आहे, फिटिंग छान बसते. गळा घेतलेला आहे 2 इंचावर. गळ्याची खोली घेतलेली आहे 10 इंच. आपण खालच्या साईडला 2.5 इंच घेतलेला आहे आणि वरच्या साईडला 2 इंच. तिथं मध्ये आपण आपल्या मनानुसार कोणताही प्रकारचा गळ्याचा आकार देऊ शकतो. मागचा टक्स घेतला मी 4.5 इंचावर. आता आपल्याला याची कटिंग करून घ्यायची आहे. ही कटिंग करून झाल्यावर आपण ती दुसऱ्या कापडावर ते करून घ्यायचं, आखून घ्यायचं आहे. गळ्याला टक्स कट मारून घ्यायचा आहे. यात आम्ही पूर्ण आखून घेत आहे. पुढच्या गळ्याचा शेप देऊन घ्यायचा आहे फ्रंट साईडचा. पुढचा गळा घेतला मी 8 इंच. तो आपण आपल्या आवडीनुसार कोणत्याही आकार देऊ शकतो. त्याच्यासाठी मी एक बॉक्स तयार करून घेत आहे आणि गोल आकाराने गोल आकार देऊन घेत आहे. आपल्याला आता प्रिन्सेस कटचा पॉईंट द्यायचा आहे. तो मी घेत आहे 10 इंच, 10.5 इंचावर किंवा 10 इंचावर. आपण आपल्या कस्टमरच्या हाईटवर चेक करून मग तो देऊ शकतो. हे 3.5 इंचावर पॉईंट देत आहे मी. 3.5 इंचावर देऊन अर्धा इंच आयहुकच्या पट्टी त्या साईडला करून घ्यायचा आहे आणि तिरकस करून घ्यायचा. आपण आपल्या अंदाजानुसार हे तिरकस करू शकतो. प्रिन्सेस कटचा शेप देऊन घ्यायचा आहे. मध्ये टक्सचं अंतर हे 2.5 इंच घेतलेलं आहे. 1.5 इंच वरच्या साईडला सरळ रेष ओढून घ्यायची आहे. 1.5 इंच घेतलेला आहे आणि प्रिन्सेस कटचा शेप देऊन घ्यायचा आहे. प्रिन्सेस कटचा शेप देऊन घेतलेला आहे. आता हा शेप बरोबर होतो. त्याच्यासाठी आपल्याला आयोगच्या पट्टीसाठी तिथं आपण 1/2 इंच किंवा अर्धा इंच वाढवून घ्यायचा आहे. आपण शिलाईमध्ये किती ॲड करतो असं. मागच्या साईडला टक्समध्ये जातं आणि पुढच्या साईडला आपण जो प्रिन्सेस कट कटिंग केलेला असतो त्याच्यामध्ये पण आपल्याला शिलाई मार्जिन ॲड करावं लागतं. वरच्या साईडला 1 इंच आणि खालच्या साईडला आपण खालच्या साईडलाही 1 इंच इतकं शिलाई मार्जिन ॲड करावं लागतं. या साईडला 1 इंच इतकं खालच्या साईडला वाढवून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या साईडला अर्धा इंच वाढवून घ्यायचं आहे. ते सरळ रेषेत आखून घ्यायचं आहे.
1 इंच आपण हे या साईडलाही वाढवून घ्यायचं आहे, कारण की तिथं शिलाईमध्ये जातं. शिलाई मार्जिन ॲड करावं लागतं. आपण आता आपला कमरेचा साईज मोजून घ्यायची आहे 5.5 इंच. तर माझी ही 5.5 इंच ही परफेक्ट आलेली आहे. त्याच्यामध्ये मी शिलाई मार्जिन ॲड केलेलं नाही. आता इथं 1.5 इंच पुढे शिलाई मार्जिन ॲड करून घ्यायचं आहे आणि ते सरळ रेषेत आखून घ्यायचं आहे. दोघी साईडांना आपल्याला शिलाई मार्जिन लागतं आणि मी ते इथं आखून घेतलेलं आहे. इथं आपल्याला 1 इंच ॲड करावं लागतं आणि दुसऱ्या साईडला अर्धा इंच. ते आपण इंच टेपने मोजून घ्यायचं आहे. आपलं अंतर बरोबर आलेलं आहे का? शिलाईच्या वेळेला कमी जास्त होतं. माझं हे 11.25 इंच बरोबर आलेलं एका साईडने आलेलं आहे. दुसऱ्या साईडने आपण जो प्रिन्सेस कटचा शेप दिलेला असतो त्या साईडने मोजून घ्यायचं आहे. तर ते माझं 11.25 इंच बरोबर आलेलं आहे. ते मोजून आपण कटिंग करून घ्यायची आहे. प्रिन्सेस कटचा आपण जो शेप दिलेला असतो त्या साईडने कटिंग करायची आहे. माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि एक छोटासा कमेंट्स करा. थँक्स फॉर वॉचिंग.